हे 2 नंबरचे धंदे करून स्वतःचे प्रपंच बर्बाद करणार आहे, लोकांचे प्रपंच बर्बाद करणार आहे. मला वाटतं यातून आपण काहीतरी धडा घ्यावा आणि हे गुन्हे करायचे बंद करावेत. नाहीतर उद्या टपऱ्या सील होतील, किराणा दुकानं सील होतील, खाणाऱ्यांना त्यांच्यावरती पनिशमेंटची कारवाई केली जाईल किंवा खाणारा पकडून आणला जाईल. कुठून आणला रे टपरीतून गुटखा, कुठून घेतला रे हा गुटखा, आणि त्यातून शोधमोहीम सुरू होईल. हा सगळा जाच करायचा नसेल तर मला वाटते आपल्याला सुधारण्याची संधी आहे. हे 2 नंबरचे धंदे करणाऱ्यांनी सुधरून घ्यावं. गांजा, गुटखा, अजून काय तुमचं दारू बिरू हे असतील हे धंदे बंद करा. मला काल परवा एक जण व्यक्ती भेटायला आला. त्याला जिभेचा कॅन्सर झालाय आणि त्याची जखम पाहिल्यानंतर इथं त्याची ट्रीटमेंट होत नाही. मी त्याच्याकडे पाहिलं, एवढं वाईट. त्याने सांगितलं, मी म्हणे तसला मावा खात होतो, मी गुटखा खात होतो आणि ह्यामुळं माझं तोंडाला जखम झाली. आता डॉक्टर माझे कुठेही ट्रीटमेंट करत नाहीये, तर आमदार साहेब मला मदत करा. मग खरं सांगा, जर एवढी वाईट अवस्था जर होत असेल तर ह्या गुटख्यापासून, ह्या खरडा मावा याच्यापासून आपण दूर झालं पाहिजे. मला वाटतं व्यसनाधीन व्यक्तीला कुठं सन्मान भेटत नाही. लोक तोंडावर कुणी गोड बोलत असेल पण मागं पुढं त्याची छिछी थुथू होती आहे. त्यामुळं व्यसनांपासून दूर जा आणि एक चांगला तालुका निर्मितीसाठी, चांगलं राष्ट्र निर्मितीसाठी सहकार्य करा. धन्यवाद.